आज आपण बनवणार आहे गवारची भाजी। तेल गरम करून जिरे मोहरी फोडणी घेऊन त्यात टमाटर टाकलेलं आहे। टमाटर चांगला परतून घ्यायचं आहे। गवार बारीक तोडायची। टमाटर आपलं चांगलं परतून झालं तर मीठ, चमच तिखट, तुम्हाला जेवढं तिखट पाहिजे तेवढं तुम्ही टाकू शकता। मी 2 चम्मच टाकले। चांगलं हलवून घ्यायचं। 1 चम्मच हळद टाकूया। हे चांगलं परतून घेऊया आपण। आता आपण ती गवार टाकणार आहे त्याच्यामध्ये। तुम्हाला पाहिजे तर तुम्ही वाफेवर पण गवार शिजू शकता, थोडं पाणी टाकून पण ती शिजून घेऊ शकता। मी थोडीशी ग्रेव्हीसारखी करणार आहे म्हणून त्यात थोडं पाणी टाकणार आहे। चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे मसाला सगळा तो। आता त्यात थोडंसं पाणी टाकून झाकण ठेवून शिजून घ्यायचं। ही भाजी वाफेवरची पण छान लागते। ही भाजी आता थोडी शिजत आली। पाणी थोडं आटल्यानंतर आपण त्यात शेंगदाण्याचं कूट टाकणार आहोत। शेंगदाणे मी आधी भाजून घेतलेत आणि जास्त बारीक नाही करायचं, थोडंसं जाडसर असं कूट करायचं। आता मी तो शेंगदाण्याचं कूट टाकते। 2 ते 3 मिनटं आपण गॅसवर ठेवणार आहोत बारीक याच्यावर। पूर्ण अशी भाजीचं पाणी आटवलं नाही, तुम्ही बघू शकता। थोडं असं ग्रेव्हीसारखं ठेवलं। ही झाली गवारची भाजी।